एक्झॅक्टली चक्कर येते म्हणजे काय होतं याविषयी थोडं सविस्तर मध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. मॅडम, चक्कर येते म्हणजे डोळ्याभोवती गोल 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 फिरणे. ती बऱ्याच वेळा कुशी बदलताना म्हणजे आपल्या कानातील पार्टिकल सुट्टे झाल्यामुळे होते. त्याला आम्ही बिनाइन पॅराक्झिमल पोझिशनल व्हर्टिगो म्हणतो. बऱ्याच वेळा हे मायग्रेनमुळे पण चक्कर येते. आपण म्हणतो मायग्रेनमध्ये फक्त डोकं दुखतं, तर ह्याला व्हेस्टिब्युलर मायग्रेन म्हणतात. मायग्रेनमध्ये चक्कर येऊन डोकं दुखतं. कधी कधी एक मिनर्स डिसीज म्हणून असतो, त्यामध्ये कानामध्ये आवाज येणे, त्यानंतर कानामध्ये डेफनेस येणे, रिकरंट अटॅक म्हणजे मधून अधून त्यांना सारखी चक्करचे अटॅक येत असतात. कधी कधी व्हेस्टिब्युलर न्यूरायटिस म्हणजे आपल्या कानातील जे बॅलन्स यंत्र असतं त्याला व्हायरल इन्फ्लमेशन होतं, त्यामुळे पण चक्कर येते. पण कधी कधी सिरियस आजार लाईक लहान मेंदूची धमनी ब्लॉक झाल्यामुळे, लहान मेंदूमध्ये पॅरालिसिस झाल्यामुळे पण चक्कर येऊ शकते. तर चक्कर येणे, गोलगोल फिरणे याला आपण चक्कर म्हणतो. पण आम्ही न्यूरोलॉजीची प्रॅक्टिस करताना आम्हाला असं लक्षात येतं की पेशंट कशालाही चक्कर संबोधतात. आता उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, सिन्कोपल अटॅक. सिन्कोपल अटॅक म्हणजे प्रार्थनेच्या वेळी आपण बसलो असतो, उभारलेले असतात लहान मुलं, सडनली ते उन्हामुळे त्यांना चक्कर येऊन पडतात. त्यालाच आम्ही सिन्कोपल अटॅक म्हणतो. पण पेशंट येऊन सांगतो की आम्हाला चक्कर येते. त्यावेळी आम्हाला विचारून लक्षात यावं लागतं की हे सिन्कोपल अटॅक आहे, ही चक्कर वेगळी आहे. चक्कर म्हणजे गोल गोल फिरणे, पण सिन्कोपल अटॅकला सुद्धा पेशंट चक्कर म्हणतो. कधी कधी पेशंटला चालताना इम्बॅलन्स होत असतो. चालताना इम्बॅलन्स होणे म्हणजे लहान मेंदूचं कार्य असतं ते. तर लहान मेंदूमध्ये गाठ आली, लहान मेंदूमध्ये पॅरालिसिस झाला, तर चालताना इम्बॅलन्स होतो. पण पेशंट आम्हाला येऊन काय सांगतो, चक्कर आली. तर हे चक्कर पेशंट कशासाठी संबोधतो हे महत्त्वाचं आहे. कधी कधी पार्किन्सनमुळे पेशंट स्लो होतो. पेशंट म्हणतो पेशंटला चक्कर येते, पेशंटची रिलेटिव्ह पेशंट म्हणतो, पण ते पार्किन्सनमुळे होत असतं. कधी कधी पाय शेकिंग होतात, त्याला लिम्ब शेकिंग TI म्हणतात. खूप सिरियस आजार आहे, मेंदूची मोठी धमनी ब्लॉक झालेली असते, पण पेशंट सांगताना चक्कर येतो, चक्कर येते असं म्हणतो. तर हे मिस आउट होऊ शकतं. आणि इंडियामध्ये तर पेशंट इपिलेप्सीच्या पेशंटला, फिटच्या पेशंटला सुद्धा लोक चक्कर म्हणून संबोधतात. अशा अनेक प्रकारे चक्करचा पेशंट येऊ शकतो. तर हे मेंदूच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी चक्कर कशामुळे येते, चक्कर हा शब्द कशासाठी यूज करतात हे पहिल्यांदा पाहावं लागतं, आणि त्यानुसार त्याचं ट्रीटमेंट, त्याची इन्व्हेस्टिगेशन करून त्याला बरे करणे गरजेचे असते.